गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 28. हा अध्याय वाचल्याने गुणवान स्त्री बरोबर लग्न होईल व ती अखंड सेवा करेल. श्री गुरुदेव दत्त अवधूत. दत्तात्रेयांनी बोध केल्यावर भर्तरीने त्यांना वचन दिले की 12 वर्षानंतर सर्वस्वाचा त्याग करून मी संन्यास घेईन असा निर्धार करून अवंती नगरीत आला. प्रथम आपल्या कामासाठी सभेमध्ये गेला. तेथील सर्व काम संपवून रात्रीचे भोजन करून तो पिंगला राणीच्या महालात आला. त्याची आवडती राणी फुलांची शय्या करून त्याची आतुरतेने वाट पाहत होती. भर्तरी आल्याबरोबर प्रेमभराने तिने त्याला आलिंगन दिले. दोघे परस्परांवर अनुरक्त असल्याने बराच वेळ प्रेमलाप करीत होती. बोलता बोलता पिंगला भर्तरीच्या मांडीवर डोके ठेवून विसावली. भर्तरी प्रेमाने तिच्या केसावरून हात फिरवत होता. ती म्हणाली, नाथ, अशीच मी तुमच्या मांडीवर विसावले असताना मृत्यू यावा. भर्तरी म्हणाला, प्रिये, मनुष्य आपल्याला सोयीस्कर असे मनोरथ करतो, परंतु परमेश्वराच्या इच्छेनुसार सर्व घडते. कदाचित तुझ्या आधी मीच मरण पावेल. हे त्याचे शब्द ऐकताच पिंगला कळवळली. तिने भर्तरीच्या तोंडावर हात ठेवीत म्हटले, तुमच्या मागे मी क्षणभर जिवंत राहणार नाही. तुमच्या चितेत सती होईल. भर्तरी म्हणाला, आता मी जिवंत आहे म्हणून तू असे बोलतेस. आपला प्राण हा सर्वात आवडता असतो. वेळ आली तर मनुष्य शब्द फिरवतो. पिंगला या वाक्याने व्यथित झाली. एक दिवस भर्तरी शिकारीला गेला. त्याच्या मनात पिंगलेच्या शब्दाची प्रचिती पहावी अशी इच्छा झाली. त्याने एका हरणाला मारून त्याच्या रक्तात स्वतःचे कपडे भिजवले व एका विश्वासातील सेवकाला बोलावून सांगितले की हे कपडे घेऊन अवंती नगरीत जा व हे रक्ताने भरलेले भरजरी कपडे, मुकुट, फाटलेली पादत्राणे पिंगळेला दाखव व दुःख शोक करीत रडत रडत सांग की भर्तरी महाराजावर वाघाने हल्ला केला व त्यांना ठार केले. त्या सेवकाने स्वामी आज्ञा पाळली. सांगितले तसे केले. हे वृत्त ऐकताच पिंगळा उभ्या उभ्या खाली कोसळली. आक्रोश करू लागली. तिने दासींना, सेवकांना आज्ञा केली, चिता तयार करा, मी सती जाणार. सर्वांनी तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. राजघराण्यातील लोकांचा तरी निरोप घ्या, परंतु पिंगळेचा निर्धार घट्ट होता. सेवकांनी चिता तयार केली. पिंगळेने मळवट भरला, केस मोकळे सोडले. भर्तरीचे नाव घेत अग्नीत प्रवेश केला. भर्तरीचा अपघाती दुःखद मृत्यू पाठोपाठ पिंगळेचे आत्मदहन या घटनांनी प्रजाजन दुःखी शोकाकुल हतबद्ध झाले. साऱ्या नगरीवर शोककळा पसरली. इकडे सूर्यास्तानंतर भर्तरी अवंती नगरीकडे निघाला. प्रवेशद्वाराजवळ द्वारपालाने त्याला पाहून पिंगळा सती गेल्याचे वृत्त सांगितले. हे ऐकताच भर्तरी वेड्यासारखा ओरडत रडत धावत स्मशानाकडे गेला. त्याने त्या निखाऱ्यात उडी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इतरांनी त्याला सावरून बाजूला केले. परंतु भर्तरी कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत राहिला नाही. तो विलाप करू लागला. प्रौढ मंडळींनी उपदेश केला तरी भर्तरीचे लक्ष राहिले नाही. शेवटी लोक कंटाळून निघून गेले. मथुरा नगरीला गेलेला राजा विक्रम हे वृत्त कळताच धावतच अवंती नगरीला आला. त्याच्याबरोबर राजा शुभविक्रम, प्रधान राजा सत्यवर्माही आले. त्यांनी त्याची समजूत घालून राजवाड्यात आणले, परंतु भर्तरी पूर्वीसारखा राहिला नाही. त्याचे राज्यकारभारातून मन उडाले. तो संधी मिळेल तसा स्मशानात जाऊन शोक करीत बसे. विक्रमाने ब्राह्मणांना बोलवून पिंगळेची स्वतः मंत्रघोषात उत्तरक्रिया केली. यथासांग सर्व विधी दानधर्म केला. विक्रमाने भर्तरीला पुष्कळ बोध केला. रोज तो त्याला
स्मशानातून नित्य नेमाने राजवाड्यात घेऊन येत असे. खाणे पिणे वर्ज केल्याने भर्तरी कृश झाला. अशा स्थितीत 12 वर्षे लोटली. भर्तरीची अशी दयनीय अवस्था त्याचा पिता सूर्यनारायणाला बघवेना. तो दत्तात्रयांकडे गेला व म्हणाला, गुरुदेव, आपण सर्व जाणता आहात. माझ्या लेकराची भर्तरीची अवस्था कशी झाली, त्याच्यावर आपण कृपादृष्टी ठेवा. भगवान दत्तात्रय म्हणाले, मित्रा, भर्तरीची काळजी करू नकोस. माझा शिष्य मच्छिंद्रनाथ व त्याचा तपस्वी शिष्य गोरक्षनाथ तीर्थयात्रेला गेले आहेत. गोरक्ष आल्यावर मी त्याला भर्तरीकडे पाठवितो. तोच बोध करून त्याला सावध करील व शुद्ध मार्गाला लावेल. त्यामुळे तो चिरंजीव होईल. हे ऐकून सूर्यदेव समाधानाने स्वस्थानी गेला. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.